काल आपला स्टे या ठिकाणी होता. सो काल आपल्याला 2 भावांनी लिफ्ट दिली. थँक्यू सो मच. आणि आपण स्टार्ट करतोय शर्माजी भोजनालयातून. त्यामध्ये खातो जरासं आणि नंतर आपण आपल्या प्रवासाला निघूया. हिंगोली क्रॉस करतो आणि कळमनुरी साईडला चाललो. आपण मस्त एखादी लिफ्ट मागू. पहिली लिफ्ट कुणाची होती नाही माहिती मला. संध्याकाळी आलेलो आणि सकाळी चांगलं वाटलं. कळमनुरी साईडला आता रवाना खायचं आपल्याला. कळमनुरी बघून एखादी घेतली आणि मला पहिली लिफ्ट भेटली. भाऊ तुझं नाव काय? साहिल. साहिल. पहिली लिफ्ट भेटली. आता आपण आपल्याला संघर्ष करावा लागेल लिफ्टसाठी. भाऊ काही जास्त जात नाही, थोडंच पुढे चाललंय. बघू. भावाने सोडलेलं मला इथं. आणि आता त्या म्हणजे ब्रिजपाशी आलो मी. इथनं कळमनुरी मला 18 किलोमीटर दाखवते. आणि थोडंसं म्हणजे चलत आलं आहे. आता काही लिफ्ट मागायचं पुढेच बघू. ते बघू शकतो बोर्ड इथं. कळमनुरी 18 किलोमीटर आणि वरतूनच जातो मी आता. लिफ्ट बघू. इथून तर पॉसिबल नाही मला असं वाटते भेटत. पुढे बघून पुढे जाऊन आपली खूप पुढे चालली ती. पहिलं बघू. दादा कळमनुरीला जायचंय. एक मिनिट. कळमनुरीला चालली. दादाने भेट घेतली. दादा चालला आता वसमतला. दादा नाव काय तुमचं? 1.5 किलोमीटर पैदल चाललो बाहेर. चांगली भेटते आपल्याला. आणि तुम्हाला फ्री सांगते हिंगोली जिल्ह्यातला. भावीने मला इथपर्यंत सोडलं. थँक्यू सो मच. सो आता इथून 2 किलोमीटर बाकी आहे हिंगोली. सो आता इथून बघू आपल्याला एखाद्या काय पण भेटतं इथं. त्या पुलाखाली सोडलं. इथून सरळ 2 किलोमीटरचा रस्ता. चांगलं मार्केट आहे राव इथं पुलाखाली. पावलं जायचं होतं वसमतला. सो आता ते म्हणजे 2 किलोमीटर आहे. सोडत मी म्हणलं जाऊ दे, म्हणलं भास आलं. इथून जातो मला लिफ्ट मागत मी. आपलं काय काम आहे लिफ्ट मागू. तो म्हणते लिफ्ट मागत जाणार आहे. म्हणलं हा बघू आता. 2 किलोमीटर म्हणजे इतकं काही लांब वगैरे काही नाही. मस्त आपण चिल करत पैदल पण 2 किलोमीटर जाऊ शकतो मी. तरी पण कोणी पण थांबतंयच. बघू. शक्यतो छोटी लिफ्ट मागायची, नंतर मग आपण मोठी बघूया. आहे का नाही? आता आपल्याला एवढी मोठी लिफ्ट भेटली. बाळापूरसाठीच हे केलं होतं आणि आपल्याला डायरेक्ट वारंग्यापर्यंत भेटले. तुझं नाव काय माहिती? मला काय पाहिजे भेटले भाई. एकदम वारंग्याला जा रहे आपण. वारंग्या से सीधा आलो. विचार केलं होतं की मला वाटतं आदमपूर राहायचं. आपलं आदमपूर बाळापूर राहायचं. त्याच्या पुढं गामच्यापर्यंत पण आपला डायरेक्ट भेटली व्हायचं मस्त. सो आता मी तिथून कळमनुरीहून डायरेक्ट वारंग्यावरती आलो आहे. आणि भाऊ आपल्याला मस्त वारंग्यात सोडलं. चाय पाणी झालं. काय बाय त्याला पण पुढे जायचं आहे. मस्त वाटलं. एकदम चिल बांधाय. सो बाई आता मला तिथून कळमनुरीहून एका भावाने सोडलेलं इथं आपल्याला वारंग्यापाशी. आणि वारंग्यामध्ये आपल्याला काही भाईलोक भेटलं का चुच्याची. तर आता जरासं ॲटोमध्ये रेस्ट करतो मी. सगळी भाईलोक नाही का चुच्याची. सगळी चुच्याची आहे का? हो. काय भाऊ तुमचं नाव? विक्रम. अच्छा.
आमचाच रिक्षा आहे. आता इथंच थोडा वेळ थांबतो आणि एखादी मोठी गाडी आली तर लिफ्ट मागून सरळ हातगाव जातो. तोपर्यंत इथंच आता याच्यासोबत टाईमपास करतोय जे काय असेल ते बस. सो भाई मला हातगावची पण गाडी भेटली. बाबाने म्हणजे बाबा तुझं नाव काय? इम्रान इनामदार. डायरेक्ट हातगाव जातो. हातगावपासून पण 10 ते 7-8 किलोमीटर एकदम बरं होतं. बस जास्त पाठवली चालते परत. आमच्या इकडं वातावरण खूप पाण्याचं वातावरण झालं असं मला दिसतं. वारंग्याचा रोड पण डेव्हलप झाला. सो मित्रांनो फायनली आता घरी आलो आपण आपल्या आजी आजोबाच्या. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या गावाकडचं घर. हे बघू शकता मस्त. कसं काय बरं आहे का?